मुंबईतल्या चाकरमान्यांची नाळ नेहमीच कोकणाशी जोडली गेलेली आहे आणि त्याचमुळे कोकणातल्या चाकरमान्यांचं महत्त्व हे कोकणामध्ये फार महत्त्वाचं आहे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये सुद्धा या ठिकाणी मुंबईकरांची म्हणजे चाकरमान्यांची छाप ही कोकणातल्या या ठिकाणी मतदानावरती पाहायला मिळणार आहे। याला कारण आहे कोकण रेल्वेचं आरक्षण। 7 मेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे आणि या 7 मेच्या अनुषंगानं कोकण रेल्वेचं जे आरक्षण आहे ते हाऊसफुल झालेलं पाहायला मिळत आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी चाकरमानी हे येणार आहेत आणि त्याच अनुषंगानं 7 तारखेच्या जवळपासच्या ज्या तारखा आहेत त्या सगळ्यांचं आरक्षण या ठिकाणी फुल झालेलं पाहायला मिळत आहे। जसं येण्याचं आरक्षण आहे तसं जाण्याचं आरक्षण देखील फुल झालेलं पाहायला मिळत आहे। ज्या महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आहेत त्यांचं रेल्वे गाड्यांचं आरक्षण जे आहे ते 200च्या वरती या ठिकाणी गेलेलं पाहायला मिळत आहे। तर प्रतीक्षा यादी जी आहे ती अनेक गाड्यांची रिग्रेट असं या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे। खास करून कोकण रेल्वेवरती धावणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्या आहेत। कोकण कन्या ची प्रतीक्षा यादी 215 वरती गेलेली आहे, जनशताब्दीची 256 वर, तुतारीची जवळपास 200च्या वरती, तर वंदे भारत एक्सप्रेसचं आरक्षण हे या ठिकाणी रिग्रेट म्हणून दाखवण्यात येत आहे। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर 7 मेला या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मतदान आहे आणि या मतदानाला मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात नक्की येणार आणि त्याचमुळे कोकण रेल्वेचं आरक्षण या ठिकाणी हाऊसफुल झालेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।